यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून लगातार पाऊस कोसळत आहे। जिल्ह्यात 3 दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे। सोमवारी यवतमाळ, उमरखेड, पुसद आणि बाबुळगावसह अनेक तालुक्याला पावसाने चांगले झोडपून काढले। 5 प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी या तालुक्यांसह काही गावात पूरस्थिती कायम आहे। नदी नाल्यांना पूर गेल्याने 6 मार्ग वाहतुकीस बंद आहे। जिल्ह्यात 431 घरांची पडझड झाली तर 8,500 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे। आर्णी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे। शिवाय 16 घरांची पडझड झाली। केडापूर, राडेगाव प्रत्येकी 1, दारवा 14, डिग्रस 2 अशा विविध क्षेत्रात कापूस, सोयाबीन, केळी, पपई आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे। पूर परिस्थितीमुळे वणी तालुक्यातील बोरीमूर्ती तर उमरखेड तालुक्यातील सोनधाबी, मोरचंडी, विरुड, साखरा देवसरी व आदी मार्गावरील वाहतूक बंद आहे। यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अलर्ट आहे। मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प क्षेत्रात पाऊस होत असल्याने प्रकल्पातील पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।